जय महाराष्ट्र पब्लिक. मी आज ना मूव्हीला गेलो होतो. एक भरपूर जणांची मेसेज आली, की एक मूव्ही कसा आहे हो? काय आहे नेमकं? कसा आहे बघायचा का नाही? धुरंधर 1ला कसा कनेक्ट केला वगैरे. तर मला फक्त एक मेसेज द्यायचा आहे त्यांना, की तुम्ही ना 4 तासाचं ना कसं मॅनेजमेंट करा. पण हा मूव्ही 100% बघा. कारण भाई म्हणजे ह्या मूव्हीनं असा जबरदस्त बनवला आहे, म्हणजे मी आदित्य धडा डायरेक्ट हॅट्स ऑफ म्हणतो. ज्याप्रमाणे पिक्चरची सुरुवात झाली, म्हणजे तो 9:30ला डॉट पिक्चर सुरू झाला. त्याच्यानंतर जे काही कनेक्ट केलंय ना त्यांनी, म्हणजे स्टार्टचा जो सीन आहे ना, एवढा डायरेक्ट बियॉन्ड ब्रिलियंट. तिथपासून जे ऑडियन्सला धरून चालतोय ना पिक्चर. डायरेक्ट मी तो म्हणतो 1:24ला पिक्चर संपला. पण 4 तास कसे गेले आणि कुठं कसे काय इन्व्हेस्ट झाले, हे अजिबात समजलं नाही. सगळ्यात इम्पोर्टंट स्टोरी लाईन. प्रत्येक सीन इतका जबरदस्त क्रिएट केला आहे, की आपल्याला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं समजतात, की कधी कुठं अटॅक झाला, काय झाला किंवा जे पण काही इन्फ्लुएन्सेस घडलेत नॅशनल सिक्युरिटीच्या रिगार्डिंग, ते सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी ज्या मूव्हीची जी काही स्टोरी लाईन आहे, ती एकदम जबरदस्त आहे. आणि कोण कधी कसा विलन बनतोय, कोण कधी कसा हिरो बनतोय, हे लास्टपर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक ट्विस्ट आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणतो, सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन जे काही मूव्ही असणार आपण आजपर्यंत उरी बघितला, बाहुबली बघितला 1, 2 पण हे जे काही रिव्हेंज आहे ना, तो मला तरी पर्सनली आजपर्यंत मी आज म्हणजे मला असा पिक्चरच नाही आवडला इतका कोणताच. बस आणि मी काय म्हणतो, एक मिनिट सुद्धा बोर होत नाही आणि मूव्ही लवकर सुरू होतो आणि एंडला पण ज्यावेळेस संपतो त्यावेळेस लगेच बाहेर येऊ नका. 2 मेन ट्विस्ट आहेत ना, ते सगळं नावे वगैरे चालू राहत असताना 2 ट्विस्ट आहेत. त्याच्यामुळे बाहेर यायची घाई करू नका. पूर्ण लाईट्स वगैरे ऑन झाल्यानंतर सगळे बाहेर गेल्यानंतर जा. पण पूर्ण मूव्ही एकदम व्यवस्थित बघून जा. बस माझी एवढीच एक इच्छा आणि मी जस्ट माझं मत सांगितलं. आणि मूव्हीचं म्युझिक आहे ना, म्युझिक इतकं जबरदस्त यूज केलंय बीजीएम कुठल्याही पण सीनला. एक सुद्धा असा आयटम सॉन्ग किंवा मूव्हीमध्ये गाणं नाहीये. म्हणजे काही स्पॉइलर नाही, पण मी जसं सहज सांगतोय. एखादा इंट्रोव्हर्ट जरी माणूस असला ना, तर सीनमधून जे काही बीजीएम बाहेर येते ना, त्यानंतर असं अंगावर काटे येऊन आहे ना, तो इंट्रोव्हर्ट माणूस डायरेक्ट उठून शिट्टी जरी नाही आली तरी मोठ्याने आरडणार. हे फिक्स आहे. त्याच्यामुळे हा मूव्ही थिएटरलाच बघा. अजिबात घरी मोबाईल वगैरे बघू नका. पैसे जाऊ दे, पैसा वसूल मूव्ही. बस. जय महाराष्ट्र पब्लिक.